नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 8:30 वाजता आहेत आणि आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडी अटक करण्याची शक्यता आहे. कथित मद्य घोटाळा प्रकरणातील समन्सवर केजरीवाल हजर झाले नाहीत. केजरीवाल तिसऱ्यांदा चौकशीसाठी गैरहजर राहिल्यानं अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आपचे नेते आंदोलन करू शकतील, त्यामुळे केजरीवाल यांच्या निवासस्थानाकडे जाणारे सर्व रस्ते हे बंद करण्यात आलेले आहेत. कर्मचाऱ्यांना सुद्धा आत जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून आज अटक होऊ शकते. कथित मद्य घोटाळा प्रकरणातील समन्सवर केजरीवाल हे हजर झाले नाहीत, अनुपस्थित होते आणि 3 वेळा ते अनुपस्थित होते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता ईडी त्यांना अटक करू शकते आणि आपचे कार्यकर्ते आंदोलन करू शकतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अरविंद केजरीवाल यांच्या घराकडे जाणारे सर्व रस्ते जे आहेत ते सध्या बंद करण्यात आलेले आहेत. कथित मद्य घोटाळा प्रकरणातील समन्सवर केजरीवाल हे हजर झालेले नाहीत, त्याच्यामुळे ईडी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची शक्यता वर्तवली जाते. केजरीवाल तिसऱ्यांदा चौकशीसाठी गैरहजर राहिले, उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर कारवाई केली जाऊ शकते. कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. कृष्णा. वृषाली, आपण पाहतोय की दिल्लीमध्ये आज काही मोठ्या घडामोडी घडतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. कारण आम आदमी पक्षाचे नेतेच सांगतायत की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरती केंद्रीय तपास यंत्रणा ईडीकडून कारवाई केली जाऊ शकते, कारण किंवा त्यांच्या घरी छापेमारीची कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. शिवाय त्यांच्या अटकेची भीती सुद्धा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते. आपण पाहतोय की दिल्लीमध्ये घोटाळ्यामध्ये आतापर्यंत ईडीने जो तपास केलेला आहे त्यामध्ये मनीष सिसोदिया यांना सुद्धा अटक करण्यात आलेली होती आणि आता अरविंद केजरीवाल यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार जी आहे ते मागच्या काही दिवसापासून पाहायला मिळते आहे. ईडीनं अरविंद केजरीवाल यांना जवळपास 3 वेळा समन्स केलेलं होतं, मात्र 3ही वेळा अरविंद केजरीवाल हे ईडीच्या चौकशीला हजर राहिलेले नाहीयेत आणि त्यामुळे आता समन्सला म्हणावा तसा प्रतिसाद अरविंद केजरीवाल यांच्याकडून दिला जात नसल्यामुळे ईडीकडून कदाचित ही कारवाई केली जाऊ शकते किंवा त्यांना अटक केलं जाऊ शकतं अशी भीती आम आदमी पक्षाचे नेते जे आहेत ते व्यक्त करतायत. दिल्लीमधली परिस्थिती जर पाहिली तर अरविंद केजरीवाल यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या बाहेर दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या हालचाली पाहता आज दिवसभरामध्ये काहीतरी वेगळी कारवाई होऊ शकते का अशी सुद्धा चर्चा जी आहे ती दिल्लीमध्ये रंगू लागलेली आहे. दिल्लीमध्ये घोटाळ्यामध्ये आतापर्यंत ईडीनं जो काही तपास केलेला आहे त्यामध्ये मनीष सिसोदिया असतील किंवा दिल्लीचे आणखी काही नेते आणि अधिकारी वर्गाला सुद्धा ईडीनं अटक केलेली होती आणि त्यामध्ये चार्जशीट सुद्धा फाईल झालेली आहे. मात्र या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा दुवा म्हणून अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत ईडीचा तपास पोहोचलेला होता आणि या सगळ्यामध्ये त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी ईडीनं 3 वेळा त्यांना समन्स पाठवलेलं होतं. मात्र 3ही वेळा अरविंद केजरीवाल यांनी उपस्थिती दर्शवलेली नाही. ईडीनं जे काही समन्स पाठवलेलं आहे त्यामध्ये पुरेशी माहिती नाही आणि त्यामुळे प्रश्नावली पाठवल्यास त्या अनुषंगानं मी त्याचा उत्तर जे आहे किंवा त्याची जबाब जो आहे तो पाठवून देऊ शकतो किंवा त्यानंतर चौकशीला हजर राहू शकतो अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती. मात्र आज दिल्लीमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळते. नक्कीच. धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.